कुंभ राशीच्या पुरुषांना पत्नीत सुख मिळत नाही, नेहमी दुःखीत्रस्त असतात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही तडपत आहात, तुम्हाला लागले आहेत भयानक 5 शाप. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या पुरुषांनो सावधान, तुमच्या वैवाहिक आयुष्यातले हे 5 शाप तुम्हाला बर्बाद करत आहेत. मी तुमचा ज्योतिषी. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्यामुळे हजारो लोकांचे जीवन बदलू शकते. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या पुरुषांच्या वैवाहिक आयुष्यावर आलेल्या त्या 5 श्रापांबद्दल. हे शाप त्यांना त्यांच्या पत्नीच्या सुखापासून दूर ठेवतात, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुखकर होत नाही. त्यांच्या आयुष्यात खूप दुःख आहे. हा विषय इतका महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक व्यक्तीला वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान हवे असते, पण अनेकदा त्याची कारणे अज्ञात किंवा अस्पष्ट असतात. कुंभ राशीचे पुरुष कोण आहेत? ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशी ही शनिग्रहाची राशी आहे. या राशीचे पुरुष सामान्यतः अत्यंत प्रामाणिक, न्यायप्रिय आणि गंभीर स्वभावाचे असतात. त्यांच्या स्वभावात संयम, शांतता, बुद्धिमत्ता आणि स्वातंत्र्यावर प्रेम असते. बाहेरून ते सहज संवाद साधणारे आणि विनोदी वाटू शकतात, पण आतून ते खूपच संवेदनशील आणि गंभीर असतात. मग त्यांच्या जीवनात इतके चढउतार का असतात? पत्नीचे दुःख का असते? खरं तर गृहदोषामुळे तुम्हाला हे 5 शाप लागले आहेत, ज्यामुळे तुमच्या नशिबाचे कुलूप बंद झाले आहे. या 5 शापांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या त्रासांवर आपण आता सविस्तर चर्चा करूया. 1. अपेक्षांचे ओझे आणि विश्वासघाताचा अनुभव. कुंभ राशीचे पुरुष अधिक निष्ठावान आणि पत्नीवर पूर्ण प्रेम करणारे असतात. त्यांना अपेक्षा असते की पत्नीही त्यांच्याशी त्याच प्रकारे वागेल, म्हणजे फक्त नवऱ्याशीच भावना शेअर करणे, इतरांशी खाजगी गोष्टी न बोलणे. पण अनेकदा पत्नी आपल्या भावना आपल्या आई, बहिणी, मैत्रिणी किंवा इतर नातेवाईकांशी शेअर करतात, नवऱ्याशी फारशा नाही. त्यामुळे कुंभ पुरुषांच्या मनात दुःख निर्माण होते. हाच फरक हळूहळू वैवाहिक आयुष्यातील भिंत बनतो आणि प्रेमात दुरावा निर्माण होतो. 2. अर्थसंकल्पावर मतभेद. कुंभ राशीचे पुरुष अत्यंत शिस्तबद्ध आणि कंजूस स्वभावाचे असतात. त्यांना बचत आणि गुंतवणुकीवर भर असतो. अनावश्यक खर्च करणे त्यांना अजिबात आवडत नाही. पण त्यांची पत्नी अनेकदा सौंदर्य, भेटवस्तू, आवडीनिवडी यावर खर्च करण्यास उत्सुक असते. या मतभेदांमुळे वैवाहिक जीवनात वाद निर्माण होतात आणि नात्यावर नकारात्मक परिणाम होतो. 3. संशय आणि अविश्वास. कुंभ राशीचे पुरुष थोडे संशयी स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात पत्नीच्या निष्ठेबाबत शंका निर्माण होते, विशेषतः ती इतर पुरुष मित्रांशी संवाद करत असेल तर. या शंकेमुळे नात्यात विष निर्माण होते. अगदी जेव्हा त्या मैत्रीच्या पलीकडे काहीच नसले, तरीही या संशयामुळेच ते पत्नीला टोचून बोलण्यास सुरुवात करतात. ही गोष्ट सहसा स्वागतार्ह नसतेच, पण परिणामी मनात गैरसमज आणि अंतर वाढते. हा शाप बऱ्याचदा वैवाहिक आयुष्यातील तणाव आणि एकमेकांपासून दूर होण्याचे प्रमुख कारण असतो. 4. शाप, स्वातंत्र्य, विचार आणि स्वातंत्र्यावर आघात. कुंभ राशी वायुतत्वाची असून या पुरुषांना स्वातंत्र्य, मोकळेपणा आणि आपले निर्णय घेण्याची स्वीकृती फार महत्त्वाची वाटते. त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची जबरदस्ती त्यांना नको असते. याच कारणामुळे त्यांच्या जीवनसाथी काही वेळा त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक बाबतीत आपल्याला मान्य करण्याची अपेक्षा बाळगतात. हे कुंभ राशीच्या पुरुषांना आवडत नाही. त्यामुळेच ते रागवतात, चिडतात आणि कधी-कधी आपले अंतर वाढवतात. 5. शाप, अत्यंत प्रामाणिकपणा आणि न्यायप्रियता. कुंभ राशीचे पुरुष अगदी प्रामाणिक, सत्यवादी आणि न्यायप्रिय असतात. घरातील वाद किंवा गैरसमज असले तरी ते आपल्या मनाची खरी भावना स्पष्टपणे व्यक्त करतात. कधी पत्नीच्या चुकीला पाठिंबा देत नाहीत, परंतु पत्नीला वाटते की पतीने तिला जरी चुकीची असली तरी समजून घ्यावे, चुकासाठी दया दाखवावी आणि तिला कायमच बरोबर ठेवावे. या दोघांतील मतभेदामुळे खूप तणाव वाढतो आणि नवरा सत्य बोलू लागल्याने पत्नीला ते आवडत नाही. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा वाढतो. या शापांपासून मुक्ती कशी मिळवावी? तुम्ही विचार करत असाल की या शापांपासून मुक्ती मिळवणे शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. ज्योतिषी म्हणून मी तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगतो, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद येऊ शकतो. 1. व्यवहारिक उपाय. पत्नीच्या भावनांना आणि स्वातंत्र्याला सन्मान द्या. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व, मित्रमैत्रिणी, कौटुंबिक नाती यांचा आदर ठेवा. आर्थिक बाबतीत संवाद साधा. खर्चाबाबत कट्टर न राहता संयमाने चर्चा करा. संशय आणि नियंत्रित प्रवृत्तीपासून सावध राहा. प्रत्येक गोष्टीला आपला अर्थ लावून मानसिक ताण वाढवू नका. दोघांमध्ये संवाद असावा. आपल्या अपेक्षा, भावना व समस्या खुलेपणाने समोर ठेवा आणि समजूतदारपणाने चर्चा करा.
2. धार्मिक व ज्योतिषीय उपाय. शुक्रग्रहाची उपासना आणि वेलचीचा उपाय. शुक्रग्रह प्रेम, सौंदर्य आणि वैवाहिक सौख्याचा कारक आहे. शुक्र मजबूत असल्यास पती पत्नीमध्ये प्रेम आणि आकर्षण वाढते. काय करायचं? रोज आंघोळ करण्यापूर्वी पाण्यात 2 वेलची उकळून घ्या. हे पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात मिसळा व त्याने स्नान करा. शुक्रवारी देवी लक्ष्मीला खीर किंवा पांढरा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यात वेलची घाला. पती पत्नीने हा प्रसाद एकत्र खावा. शुक्रमंत्र जप. द्राद्रिय द्रवसह शुक्राय नमः स्नान करताना किंवा शुक्रवारी जप करावा. परिणाम: नात्यात गोडवा, प्रेम, आकर्षण वाढेल. घरात धन, ऐश्वर्य आणि समृद्धी येईल. 3. विष्णू लक्ष्मी पूजन. पती पत्नीने एकत्र भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करावी. सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ झाल्यावर पूजा करा. सामग्री: विष्णू लक्ष्मी यांचा फोटो किंवा मूर्ती, हळद, कुंकू, चंदन, अक्षता. पिवळी फुले किंवा फुलांची माळ, तुळशीची पाने, विष्णूंना प्रिय. दिवा, उदबत्ती. नैवेद्यासाठी पिवळ्या रंगाचा पदार्थ जसे पेढे, केळी, बेसन लाडू. तर प्रथम स्वच्छ जागेवरती पूजेची मांडणी करावी. पती पत्नीने एकत्र बसून दोन्ही देवतांची पूजा करावी. जी मूर्ती किंवा फोटो आहे ते स्वच्छ करून देवासमोर ठेवावं. दिवा लावावा, उदबत्ती लावावी. प्रथम गणपतीचे स्मरण करून पूजा सुरू करावी. नंतर नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत विष्णूंना चंदन आणि पिवळी फुले अर्पण करावीत. त्यानंतर श्रिय हिर्य क्लिय कमलायै नमः या मंत्राचा जप करताना देवी लक्ष्मीला कुंकू आणि फुले अर्पण करावीत. शेवटी तुळशीचे पान विष्णूंना अर्पण करून दोन्ही देवतांना नैवेद्य द्यावा. पूजा झाल्यावर आरती करावी आणि वैवाहिक जीवनात सुख व शांतीसाठी प्रार्थना करावी. या उपायाचे फायदे: प्रेम आणि समृद्धी. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ता आहेत आणि देवी लक्ष्मी ही धन, ऐश्वर्य आणि सौख्याची देवी आहे. दोघांची एकत्र पूजा केल्यास पती-पत्नीच्या नात्यात प्रेम आणि समृद्धी टिकून राहते. मतभेद दूर होणे. या पूजेमुळे पती-पत्नीमधील छोटे मोठे मतभेद आणि गैरसमज दूर होतात. परस्पर समजूतदारपणा आणि सामंजस्य वाढते. शांतता आणि सकारात्मकता. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वातावरण शांत, आनंदी आणि समाधानी राहते. आर्थिक स्थैर्य. देवी लक्ष्मीची कृपा मिळाल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनधान्याची भरभराट होते. नाते घट्ट होणे. पूजेमुळे दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, त्यामुळे नाते अधिक मजबूत होते. मानसिक शांती. मंत्रजप व धार्मिक विधीमुळे मनाला शांतता मिळते आणि वैवाहिक जीवनातील ताणतणाव दूर होतो. एक महत्त्वाचा सल्ला: कोणताही उपाय तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा त्यामागे श्रद्धा आणि निस्सीम विश्वास असतो. त्याचप्रमाणे पतीपत्नीमधील प्रामाणिक संवाद, विश्वास आणि एकमेकांबद्दलचा आदर हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. कुंभ राशीच्या पुरुषांनी आपल्या पत्नीच्या भावनांचा आदर करावा, तिला प्रेम द्यावं, समजून घ्यावं आणि आपल्या वागणुकीत लवचिकता ठेवावी. आपल्या मनाचा संयमाने आणि समजूतदारपणाने वापर करावा. गैरसमज टाळावेत आणि संवाद कायम ठेवावा. कुटुंबासोबत वेळ घालवा, विवाहाला महत्त्व द्या आणि संतुलन राखा. अंतिम निष्कर्ष: कुंभ राशीच्या पुरुषांसाठी वैवाहिक आयुष्यातील 5 प्रमुख शाप म्हणजे: 1. अतिअपेक्षा व विश्वासघाताची भीती. 2. व्यवहारातील विसंगती व आर्थिक मतभेद. 3. संशय आणि अविश्वास. 4. स्वातंत्र्यावर आघात. 5. अतिशय प्रामाणिकपणामुळे संघर्ष. या कारणांवर उपाय केल्यास वैवाहिक सुख पुन्हा प्राप्त होऊ शकते. या प्रक्रियेत प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वास हाच मोठा आधार ठरतो. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून, खुले मन ठेवून कुंभ राशीचे पुरुष आपल्या गृहिणीच्या सहवासाचा खरा आनंद घेऊ शकतात. शेवटी एकच विनंती: या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ कृपा असावी असे लिहा. आमचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. चॅनलला शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका.